नाव तन्वी किल्लेदार आहे आणि तिचा रोल नंबर 4422 आहे. ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात प्रेक्षकांना जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. प्रिया कधीच फॅशन डिझायनिंग शिकत नव्हती. हे प्रियाचं सत्य तिच्या कॉलेजचे प्रिन्सिपल एक्सपोज करणार आहे. तन्वी किल्लेदार नावाची मुलगी आमच्या कॉलेजमध्ये कधीच नव्हती. आजच्या भागामध्ये सायली त्या फॅशन डिझाईनच्या कॉलेजच्या प्रिन्सिपलला फोन लावते आणि म्हणते की तुमच्याकडे कुणीतरी तन्वी किल्लेदार नावाच्या मुलीचे ॲडमिशन झालेलं आहे का आणि तिचा सीट नंबर 4422 आहे. त्यावरती त्या कॉलेजची प्रिन्सिपल म्हणतात, नाही, मी 3 वर्षाचा रेकॉर्ड काढला आहे. मॅडम, आमच्याकडून तन्वी किल्लेदार नावाची अशी कोणतीही मुलगी नाही जिचे आमच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन झालेलं आहे. त्यावरती पुढे सायली त्यांना थँक्यू म्हणते आणि फोन ठेवते आणि सायली मनाच्या मनात विचार करते, प्रिया, आता तू सर्व बाजूंनी फसली आहेस. आता आम्हाला तुझं सत्य एक्सपोज करण्यासाठी कोणीच थांबू शकणार नाही. तुला आम्ही अशा जाळ्यात आता अडकवणार की तुझ्या लक्षात येणार नाही की तू पुरती आता फसली आहेस ते. तुला वाटत होतं ना तू लपवलेल्या गोष्टी कुणालाच माहीत नाहीत, पण आता त्या सर्व बाहेर येणार आहेत. प्रेक्षकांनो, प्रिया आता जास्त दिवस तुझं खोटेपणा लपवून ठेवू शकणार नाही. पाहूया या सविस्तर व्हिडिओमध्ये. होय, कारण आज अखेर प्रियाचं खरं रूप समोर येणार आहे. ज्या खोट्यांवरती इतके दिवस जगत होती ते सगळं आज उघड होणार आहे, आणि तेही थेट तिच्या कॉलेजच्या प्रिन्सिपलच्या तोंडून. मग काय आहे हा संपूर्ण प्रकार? सायलीने नेमकं काय प्लॅन केलं आहे आणि प्रिया कशी अडकणार आहे या जाळ्यात? हे सगळं आपण आजच्या या सविस्तर व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, आजच्या भागाची सुरुवात होते सायलीपासून. सायलीच्या मनात आधीपासूनच प्रियाबद्दल संशय निर्माण झालेला असतो. प्रियाने स्वतःला फॅशन डिझायनिंग केलेली, मोठ्या कॉलेजमधून शिकलेली मुलगी म्हणून दाखवलं होतं. पण सायलीला तिच्या बोलण्यात, वागण्यात काहीतरी गडबड जाणवत असते. ती मनात विचार करते, प्रिया जशी स्वतःला दाखवते आहे तशी ती खरंच आहे का? आणि इथूनच सुरू होतो सायलीचा मास्टर प्लॅन. सायली ठरवते की आता थेट सत्य बाहेर काढायचं. ती त्या फॅशन डिझाईन कॉलेजचा नंबर काढते. थोडीशी नर्वस असते, पण निर्धार पक्का असतो. ती फोन लावते. समोरून कॉलेजची प्रिन्सिपल फोन उचलतात. सायली अगदी शांतपणे विचारते, मॅडम, तुमच्याकडे तन्वी किल्लेदार नावाच्या मुलीचं ॲडमिशन झालं होतं का? तिचा सीट नंबर 4422 आहे. क्षणभर शांतता. प्रिन्सिपल लगेच रेकॉर्ड तपासायला सांगतात. आणि मग काही वेळानंतर जे उत्तर येतं ते ऐकून सायलीही थक्क होते. प्रिन्सिपल म्हणतात, मॅडम, मी मागील 3 वर्षांचा संपूर्ण रेकॉर्ड तपासला, पण आमच्या कॉलेजमध्ये तन्वी किल्लेदार नावाची कोणतीही विद्यार्थिनी कधीच ॲडमिशन घेतलेली नाही. बस, इथेच प्रियाचं खोटं पूर्णपणे उघड होतं. सायलीला आता खात्री पटते. प्रिया खोटं बोलत होती. ती प्रिन्सिपलला थँक्यू म्हणते आणि फोन ठेवते. फोन ठेवताच सायलीच्या चेहऱ्यावर एक वेगळीच स्माईल येते. ती मनात म्हणते, प्रिया, आता तू सर्व बाजूंनी फसली आहेस. तुझं सत्य बाहेर आणायला आता कोणीच अडवू शकत नाही. हा खरा गेम आता सुरू होतो. सायली आता पुढची चाल आखते. ती विचार करते, जर मी थेट प्रियाला विचारलं तर ती नक्की काहीतरी कारण देईल, पण जर मी तिला पुराव्यांसह पकडलं तर ती काहीच बोलू शकणार नाही. मग सायली ठरवते, प्रियाला स्वतःच्या खोट्यात अडकवायचं. ती काही लोकांना यात सामील करते आणि एक असा सीन तयार करते जिथे प्रिया स्वतःच तिचं खोटं कबूल करेल. दुसऱ्या बाजूला प्रिया अजूनही बिनधास्त वागत असते. तिला वाटतं, मी इतक्या हुशारीने सगळ्यांना फसवलं आहे, कुणालाही कळणार नाही. पण तिला अजून माहीत नसतं की सायलीने आधीच तिचं सत्य शोधून काढलं आहे आणि आता ती फक्त योग्य वेळेची वाट पाहत आहे. सायली घरात सगळ्यांसमोर एक प्रसंग. सायली आता पूर्णपणे खात्री करून बसलेली असते की प्रिया काहीतरी मोठं लपवत आहे. प्रियाने आत्तापर्यंत जे काही सांगितलं आहे ते सगळं खोटं असू शकतं. हा संशय आता सायलीच्या मनात पक्का झालेला असतो. ती मनात विचार करू लागते, आता प्रियाला गाठी ठेवायचं, तिला काहीच कळू द्यायचं नाही. सायलीला माहीत असतं की जर ती थेट प्रियाला प्रश्न विचारेल तर प्रिया पुन्हा काहीतरी खोटं सांगून परिस्थिती हाताळेल. म्हणूनच ती एक वेगळीच चाल खेळण्याचा निर्णय घेते. डेव्हिल. सायली ठरवते, आपण शांत राहायचं, काहीच न कळल्यासारखं वागायचं आणि तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पण आता खरा प्रश्न आहे, प्रिया या परिस्थितीतून कशी बाहेर येणार? ती तिची चूक कबूल करणार का? आणि सायली पुढे अजून काय प्लॅन करणार? हे सगळं पाहण्यासाठी पुढचा भाग नक्की बघा. जर तुम्हाला हा रिव्ह्यू आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला काय वाटतं, प्रिया बरोबर आहे की सायली?
पुन्हा भेटूया अशाच एका धम्माकेदार व्हिडिओमध्ये.